ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। नमस्कार, मी ऋतुजा संजय शिर्के, पालेटियक विद्यालय असोसिएशनच्या परांजपे विद्यालय माध्यमिक शाळेत मराठी आणि समाजशास्त्र हे 2 विषय शिकवते. गोष्टी टिळकांच्या या आजच्या उपक्रमात मी टिळकांच्या जीवनातील एक अतिशय सुंदर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे जेवण कमावलेस का. एक दिवस मोठी मजा झाली. टिळकांचा मुलगा राम हा जेवून उठला आणि हात धुवून धावत धावत बाहेर जाऊ लागला. इतक्यात टिळकांना आठवलं की आज ह्या स्वारीनं अभ्यास काही केलेला नाही. ते एकदम ओरडले, राम इकडे ये पाहू आधी. राम घाबरला. त्याने ओळखले की आता शिक्षा होणार काहीतरी, पण पळून जाणे शक्यच नव्हते. मग करतात काय. रामभाऊ आले परत. त्याला टिळकाने विचारले, काय रे जेवण झाले का तुझे. तो म्हणाला, हो हे आत्ताच झाले. दादानी पुन्हा विचारले, पण काय रे तू आज फुकट जेवलास का जेवण कमावलंस. दादा काय विचारत आहेत हे काही त्याला समजेना. म्हणून तो म्हणाला, दादा फुकट म्हणजे काय हो. ते म्हणाले, थांब सांगतो. शाळेत तू शिकायला जातोस, तिथे शुल्क भरतोस की नाही. तसेच घरी जेवायला पण शुल्क पडते. रामला मोठं आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, म्हणजे दादा आईला पण मी शुल्क द्यायचे. टिळक म्हणाले, हो तर, पण शाळेचे शुल्क वेगळे नि घरचे वेगळे. शाळेत आपण शुल्क म्हणून पैसे भरतो, पण घरच्या शुल्काचे तसे पैसे नसतात. घरचे शुल्क म्हणजे रोजचा अभ्यास. शाळेत जसे शुल्क भरले तरच शिकायला मिळते, तसेच घरी रोजचा रोज अभ्यास केला तरच जेवायला मिळते. समजलं. मग आज भरले होतेस का घरचे शुल्क. तो म्हणाला, नाही चुकलो. पण दादा म्हणाले, चुकीबद्दल शिक्षा ही की उद्या घरचे शुल्क तू दुप्पट द्यायचेस. अशा रीतीने घरी रोजचा रोज अभ्यास केला तरच मुलांना टिळक जेवू द्यायचे. अभ्यासरूपी शुल्क भरले नसेल तर त्या दिवशी जेवणाला सुट्टी. टिळकांच्या घरी अशी शिस्त होती. आवडली का गोष्ट. अशाच थोड्या मोठ्यांच्या गोष्टी ऐकत चला आणि इतरांनाही सांगत चला. धन्यवाद. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते